प्रकाशा येथे श्री खंडेराव महाराजांची जत्रा पावसातही उत्साहात पार. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला यंदा रिमझिम पावसाची साथ लाभली. पावसाची सर आली तरी भाविकांचा उत्साह कमी झाला नाही. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे गुरुवारी श्री खंडेराव महाराजांची पारंपरिक जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली. 12 गाड्या लंगड ओढण्याची 100 वर्षांहून अधिक जुनी परंपरा पाहण्यासाठी प्रकाशा आणि परिसरातील गावांमधून भाविक मोठ्या संख्येने जमले होते. दुपारी सुमारे 3 वाजता हवामानात अचानक बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. जवळपास 20 मिनिटांच्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले. सायंकाळी 5 वाजता मंदिर परिसरात जत्रेची गर्दी उसळली. भाविकांनी सकाळपासून लंगड बांधण्याची तयारी केली होती. स्थानिक अंबालाल पाटील यांनी सांगितले की ते गेल्या 71 वर्षापासून ही जत्रा पाहत असून ही परंपरा शतकानुशतके सुरू आहे. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर भगत सीताराम झिंगा भोई यांनी लंगड ओढला. त्यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सीताराम भगत यांच्या घरासमोर पूजा करून लंगड मंदिरात नेण्यात आला. पावसातही भाविकांची उपस्थिती कायम राहिली. भैरवनाथ आणि हनुमानजींचे दर्शन घेतल्यानंतर 12 गाड्या यांचा लंगड खंडेराव मंदिरात आणण्यात आला. भंडाऱ्याच्या तालावर भक्तांनी जल्लोषात नृत्य केले. सुमारे 100 फूट लंगड ओढण्यात आला आणि भंडारा अर्पण करत येळकोट जय मल्हारचा जयघोष करण्यात आला. रिमझिम पावसातही भाविकांचा उत्साह कायम राहिल्याने प्रकाश येथील श्री खंडेराव महाराजांची जत्रा भक्तिमय आणि जल्लोषात पार पडली.